आज आपण बघणार आहोत कोल्हापूरची झणझणीत चिकन थाळी। लाल रस्सा, सुकं आणि पांढरा झणझणीत रस्सा। चला मग रेसिपी सुरू करू। त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन पण क्लिक करायला विसरू नका अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी। आणि कोल्हापूरसाठी एक सबस्क्राईब आणि एक लाईक करायला अजिबातच विसरू नका। अगोदर आपण घेऊ चिकन शिजून। तर त्यासाठी मी इथं पाव किलो चिकन घेतलेला आहे। त्यामध्ये मीठ टाकून देते मी। अगोदर मीठ टाकून दिलेलं आहे। त्यामध्ये टाकून देते आलं लसणाची पेस्ट। आलं लसणाची पेस्ट पण त्यामध्ये टाकून दिलेली आहे। आता मिक्स करून घेते। असं मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन पण क्लिक करायला विसरू नका अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी। तर पुढची स्टेप बघू काय बनवायची। तर इथे मी आता चिकन कुकर मध्ये शिजून घेणार आहे। त्यासाठी मी आता कुकर मध्ये टाकून देते 1 चमच तेल। तेल गरम होऊ द्यायचं। तेल गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये टाकून देते बारीक चिरून घेतलेला एक कांदा। यामध्ये कांदा थोडासा तेलात परतू द्यायचा। आता मिक्स करून घेते चिकन पण। चिकन मिक्स करून घेतलेलं आहे। आता नंतर त्यामध्ये टाकून देते मी गरम करून घेतलेलं पाणी आहे ते त्यामध्ये सोडून देते। किंवा तुम्ही जर पातेल्यात करत असाल चिकनची भाजी तर पातेल्यावर एक प्लेट ठेवून द्यायची आणि प्लेटवर थंड पाणी टाकून गरम करून त्यामध्ये सोडून द्यायचं। आता यामध्ये मी गरम केलेलं पाणी टाकून दिलेलं आहे। आता घेते कुकरचं झाकण लावून। लई काय वेळ लागत नाही चिकन शिजायला। अवघ्या 15 मिनिटात शिजून तयार होतं 4 शिट्ट्यामध्ये। चिकनच्या शिट्ट्या झालेल्या आहेत। आता बघू आपण चिकन शिजले का आपलं। ते चिकन असं शिजून तयार झालेलं आहे। आता पुढची स्टेप बघू काय बनवायची। तर आहे तोपर्यंत आपण चिकनच्या रस्सा भाजीसाठी सामान बघू। त्यासाठी मी इथं असा मोठ्या आकाराचा एक बारीक चिरून कांदा घेतलेला, लसणाच्या 10-12 पाकळ्या, थोडंसं आलं, सुकं खोबरं पण घेतलेलं आहे, पांढरे तीळ आणि खडे मसाले पण काही घेतलेले आहेत। आता पुढची स्टेप बघू काय बनवायची। तुम्ही खसखस पण घेऊ शकता। मी इथं घेतलेली नाही खसखस। आता आपण सुके भाजून घेणार आहोत सुके मसाले। त्यासाठी मी तवा ठेवून दिलेला आहे गॅसवर। आता त्यावर थोडंसं तेल टाकून देते। नंतर त्यामध्ये टाकून देते अगोदर कांदा भाजून घेते मी। लांबडा चिरला तरी चालतं, मी छोटा छोटा चिरून घेतलेला आहे। तांबूस रंग येईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा। असा कांदा करपूस होईपर्यंत भाजून तयार झालेला आहे। मी कांदा काढून घेते थोडासा आता बाजूला। प्लेट मध्ये काढून घ्यायचा कांदा। नंतर लगेच त्यामध्ये टाकून देते सुकं खोबरं पण भाजून घेते। किंवा तुम्ही खिसून घेतलं तरी चालतं। मी इथं थोडे थोडे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत सुक्या खोबऱ्याचे, ते पण भाजून घ्यायचे। खोबरं पण भाजून घेतलेलं आहे ते पण आता साईडला थोडं काढून घेते। नंतर त्यामध्ये टाकून देते पांढरे तीळ। पांढरे तीळ पण थोडेसे भाजून घ्यायचे। आणि लगेच पांढऱ्या तिळासोबत खडे मसाले पण भाजून घ्यायचे। इथे पांढरे तीळ आणि खडा मसाला पण भाजून तयार आहे। गॅस करून घेते बंद आणि हे काढून घेते प्लेट मध्ये। इथे मसाले मी थंड करून घेतलेले आहेत। आता या मिक्सरला काढून घेते मी। सुके अगोदर काढून घ्यायचे, नंतर ओला कांदा काढून घ्यायचा। अगोदर हे थोडं मिक्सरला फिरून घेते। त्यामध्ये टाकून देते आपण घेतलेले लसणाच्या पाकळ्या, आलं पण,
आता इथे मिक्सरला मी असं वाटण काढून तयार घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. आता यामधलं अर्ध रस्यासाठी ठेवायचं आणि अर्ध सुक्यासाठी टाकायला ठेवून द्यायचं. किंवा आपण लगेच रस्सा बनवून त्यासाठी पातेले ठेवून दिलेले आहे. त्यामध्ये टाकून देते तेल. 2 चमच तेल टाकून देते. तेल गरम होऊ द्यायचं. तेल थोडंसं नकळत गरम झालं की त्यामध्ये टाकून द्यायचा अर्धा चमच कांदा लसूण मसाला. नंतर त्यामध्ये टाकून द्यायचं थोडासा लाल तिखट. नंतर 1 चमच कोल्हापुरी मसाला. नंतर मी धने भाजून घेतले नव्हते, त्यानं इथं धन्याची पूड टाकून देणार आहे. कमी गॅसवरच मसाले भाजून घ्यायचे, याची टेस्ट खूपच चविष्ट लागते. 2 मिनिटं परतून घ्यायचे असे. नंतर त्यामध्ये टाकून देते आपण करून घेतलेला मसाला. यामध्ये अर्धा टाकून देते. नंतर सुक्या भाजीत अर्धा टाकून देते. रस्सा भाजी काय लई पातळ घट्टसर नसते, थोडी पातळच राहते. आता कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचे. तेलामध्ये परतून घेतलेले आहेत, हे मसाले तेलात परतलेले आहेत. आता यामध्ये टाकून देते आपण चिकन मधलं काढून घेतलेलं पाणी यामध्ये आणि थोडं पांढऱ्या रश्यासाठी ठेवून द्यायचं. उकळी काढून घ्यायची. यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून देते आणि थोडं चवीप्रमाणे मीठ आपण अगोदरच चिकन शिजताळीपासून थोडं टाकलं होतं, त्यानुसार आता थोडं टाकून द्यायचं. अशी खळखळून उकळी आलेली आहे आपल्या रश्याला. आपली अशी रसा भाजी पण बनवून तयार झालेली आहे आणि रंग काय सुरेख आलेला आहे. कट तर वा. थोडं कोमसच गरम करून घ्यायचं. नंतर परत यामध्ये टाकून देते तेलामध्ये लाल तिखट. नंतर त्यामध्ये टाकून देते थोडा अर्धा चमच कोल्हापुरी मसाला. नंतर त्यामध्ये टाकून देते कांदा लसूण मसाला. तेलात परतून घेते. नंतर त्यामध्ये टाकून देते मी आपण शिल्लक ठेवलेला असा मसाला. मिक्स करून घेते. आता तेल सुटेपर्यंत याला परतून घ्यायचं, कच्चेपणा जाईपर्यंत. मसाल्याला तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये टाकून देते आपण घेतलेलं चिकन. झाकण झाकून घेतलं होतं, वाफ काढून तयार आहे. आपलं सुक्क चिकन पण तयार झालेलं आहे. त्यावरचा कट थोडासा सुक्यावर टाकून द्यायचा, चव जबरदस्त लागते त्यामुळे. आता यावर झाकून 2 मिनिटं वाफ काढून घ्यायची एक. त्यावर टाकून देते बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. परत मिक्स करून घेते. इथे तयार झालेलं आहे आपलं सुक्क चिकन पण कोल्हापूर स्टाईल. साहित्य बघू. त्यासाठी नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे. इथं ओलं नारळ पण घेतलेलं आहे थोडं. 3 काजू, लसणाच्या पाकळ्या, आलं, पांढरे तीळ, खसखस, खडे मसाले आणि 1 लाल मिरची. मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं, काजू आणि खोबरं, ओलं, पांढरे तीळ आणि ही खसखसची पुडी पण यामध्ये टाकून देते. मिक्सरला फिरवून घेते. आता तयार करून घेतलेली आहे इथे पेस्ट. आता पुढची स्टेप बघू. बरोबर इथं
आळणी रस आपण घेतलेला आहे 2 वाट्या काढून. चला आता पुढची स्टेप बघू. गॅसवर पातेले ठेवून दिलेलं आहे, त्यामध्ये टाकून देते तेल. पांढऱ्या रश्यासाठी जास्त काय तेलाची गरज नसते, थोडं तेल टाकून देते त्यामध्ये मी. तेल टाकून दिलेलं आहे. नंतर त्यामध्ये टाकून देते खडे मसाले. खडे मसाले परतून घ्यायचे थोडे. खडे मसाले परतले की त्यामध्ये टाकून द्यायचा आपण करून घेतलेली ही पेस्ट. नंतर त्यामध्ये टाकून द्यायचा आपण करून घेतलेला आळणी रस्सा. नंतर त्यामध्ये टाकून द्यायचं आपण घेतलेला काढून नारळाचं दूध. यामध्ये सगळ्यात शेवटी नारळाचं दूध टाकून द्यायचं आणि त्याला आता 5 ते 6 मिनिटं मंद आचेवर शिजवून घ्यायचं. आतमधलं आपलं मसाले. इथे आता 6 मिनिटं झालेले आहेत. आपल्या पांढऱ्या रश्याला अशी खळखळून उकळी पण आलेली आहे. आता पांढरा रस्सा तयार आहे खाण्यासाठी. आता गॅस करून घेते बंद आणि रस्सा घेते काढून. मी खाली उतरून घेतल्यावर यामध्ये मीठ टाकून देते चवीप्रमाणे. वरी टाकायला विसरूनच गेले बोलण्याच्या नंतर. त्याच्यानंतर खाली घेतल्याच्या नंतर रस्सा टाकून दिलेला आहे मीठ. ते तयार आहे आपली अशी कोल्हापुरी झणझणीत चिकन थाळी. कशी वाटली रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूत अशा साध्या सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत मजेत राहा, खुश राहा, आनंदात राहा आणि एक महत्त्वाची गोष्ट खात राहा.